खरं हे सगळ्यांचं प्रेम आहे. मी काय आज आमदार नाही आहे, नाही काही कोणत्या पदावर आहे, पण सगळे प्रेम करणारी मंडळी जी आहे ते गुळतुला आणि गोरक्षण या ठिकाणी होत असतं दरवर्षी, आणि आपण गोमातेला गुळचं इथे प्रसाद त्यांचा आपण घेत असतो आणि त्यांनाही त्या ठिकाणी अर्पण करत असतो. आता प्रार्थना एवढीच केली की माझा देश चांगला राहो, सर्वधर्म संभाव राहो. काही लोकांना देशातले लोक चालत नाही, पण पेट्रोलसाठी बाहेरचे लोक चालतात, काही समाजाचे जातीचे चालतात. हे असं व्हायला नको. आपला देश एकत्र राहून एकत्र आपण गोडी गोमानं राहिलो पाहिजे, अशीच प्रार्थना आहे. साहेब, पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आणि मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आमचा ताप बदलतो. काय नेमका मेसेज जाईल? काय आहे, काल विषय असा आहे की जेव्हा ज्या गोष्टी करायला पाहिजे तेव्हा त्या गोष्टी केल्या नाहीत. त्यांच्यासाठी इलेक्शन महत्त्वाचं होतं आणि राक्षसी त्यांना यश मिळाल्यानंतर आता ते देशाचा विचार करतात. पण आदरणीय राहुल गांधी म्हणतात मी 100 इलेक्शन वाढलो तरी चालेल, पण मी माझा दृष्टिकोन मानवतेच्या हिशोबानंच ठेवेल. तर आपण दिसतोय की आज आपल्याला जे 18 दिवसाचं फक्त डिझेल पेट्रोल आपल्या देशात राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आत्ताचं सरकार आणि आत्ताचे पंतप्रधान आहेत. नीट परीक्षा देखील अपराधी जे पकडले गेले त्या 9 पैकी 5 अपराधी हे महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे. त्यांना कळलं नाही काय की एवढे मोठे गोंधळ होत आहेत, आणि तरीही मुख्यमंत्री ॲरोगेंटली या सगळ्या गोष्टी माझ्याच ताब्यात राहायला पाहिजे याचा अट्टहास करतायत. त्यांनी एक तर मुख्यमंत्री व्हावं, नाही तर होम मिनिस्टर राहावं. ही एक जनतेची मागणी आहे. चिमुकल्यांवर अत्याचार होतोय, रोज दिन दहाडे त्या ठिकाणी मर्डरर्स होत आहेत, आणि नीट परीक्षा 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय. आणि जे जिहाद बोलतायत, आता ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय का?